गणेश बिल्डर्स स्कीम क्रमांक 3 कंडोमिनियम तबीबनगर परिसरातील नागरिकांच्या रस्त्याच्या प्रश्नावर खासदार प्रणिती शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत खोदलेल्या रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले। नागरिकांना रस्ता उपलब्ध करून दिल्याशिवाय आंदोलनातून उठणार नसल्याचा ठाम इशारा त्यांनी प्रशासनाला दिला। गणेश बिल्डर्स परिसरातील सुमारे 150 घरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून 4 ते 5 फूट खोदलेल्या रस्त्यातून ये-जा करावी लागत आहे। या रस्त्याखालील पाणी पाईपलाईन व ड्रेनेज लाईन उघड्या पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले। भाजीपाला, दूध, गॅस तसेच कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांचीही ये-जा बंद झाली आहे। परिस्थिती गंभीर असताना आपत्कालीन प्रसंगी रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाचे वाहनही परिसरात पोहोचू शकणार नाही अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली। या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांची बाजू ऐकून घेतली आणि थेट खोदलेल्या रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले। नागरिकांना रस्ता उपलब्ध करून दिल्याशिवाय मी येथून उठणार नाही असा निर्धार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला। त्यामुळे गणेश बिल्डर्स मधील रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। जोपर्यंत तुम्ही पर्याय रस्ता देत नाही तोपर्यंत आम्ही हे काम होऊ देणार नाही। कारण का हा विषय गेले 10-12 दिवस चालू आहे। इकडे 600 लोक राहतात, 600 लोक राहतात। तुम्ही कॅमेरा मागे करा, माझ्याकडे नको। ती पूर्ण 600 लोकांची जी सोसायटी आहे ती ब्लॉक केली आहे, ब्लॉक। त्यांना बाहेर येण्यासाठी, आत जाण्यासाठी आता रस्ताच राहिला नाहीये। मुलं उद्यापासून शाळेला जाऊ शकणार नाहीत, दूधवाला येऊ शकणार नाही, रोजचं सामान खरेदी करा जाऊ शकणार नाही, मरण पावतील इकडची लोक। बघा काय पद्धतीत केलंय त्यांनी, सगळा रस्ता खोदून ठेवलाय। तुम्ही पॅन करा, तुम्ही तिथे बघा, रस्ता खोदून ठेवलाय। तो आहे डीपी रस्ता, त्याच्यावर महानगरपालिकेने पाईपलाईन टाकली आहे, MSEBने वायरीज टाकल्यात आणि तो रस्ता ह्या प्रायव्हेट जो कोण असेल त्यांनी खोदून टाकलाय मागचे 10 दिवस। ह्यांची पूर्ण राईट ऑफ वे, जी जाण्या येण्याचा रस्ताच बंद आहे। हे मी पहिल्यांदा बघतेय। चेतन भाऊ इकडे महानगरपालिकेत पहिल्यांदा असं झालं असेल, जेव्हा एक रस्ता ब्लॉक होतो तेव्हा पण त्यांना पर्यायी दुसरा रस्ता करत असतो, तो पण नाहीये। हे तुम्ही खड्डे बघा, या खड्ड्यातून चालून आले। काल रात्री मी इथे होती, या खड्ड्यातून असं त्यांना चालू, आता मुद्दाम त्यांनी तिकडे कंपाऊंड हे टाकलंय, वायर पण टाकलंय आणि पूर्ण ब्लॉक केलंय। उद्या इकडे काय बरं वाईट झालं, आता संध्याकाळी जर कोणाला अँब्युलन्स पाहिजे असेल तर काय करणार? आग लागली तिकडे तर काय करणार? शाळेसाठी ह्या एवढा सिरियस विषय आहे, पण ते तुम्ही उठून धरा पाहिजे। सगळे एकूण एक मॅनेज आहे। डीपीच्या प्लॅन मध्ये पहिले रस्ता दाखवला जातो, मग कट झाला जातो। जर हे टॅक्स भरतात, जर महापालिकेने तिकडे काम केलंय, काम सुरू व्हायच्या आधी पर्याय रस्त्याची हे करायला पाहिजे होतं त्यांनी, ते काही केलं नाहीये। वरपासून खालपर्यंत सगळे ह्या गोष्टीत मॅनेज झालेत आणि 600 नागरिकांचा जीव आज वेठीस धरलाय। 600 नागरिक आहेत, असं पण नाहीये 20-25 आहेत। एक जीव महत्वाचा असतो, ह्यांना 600 जीव पण महत्वाचे नाहीयेत। अर्धे अधिक सिनियर सिटीजन्स आहेत। आपल्या आयुक्तांशी काय बोलणं? काल रात्री माझ्या आयुक्तांशी बोलणं झालं आणि आज हे आयुक्त म्हणाले मी बघतो। मी म्हणाली बघायचं नाही, जोपर्यंत तुम्ही पर्याय रस्ता देत नाही तोपर्यंत आम्ही हे काम सुरू करायला देणार नाही आहोत। आम्ही हे सिंपल सांगितलंय, आम्ही वेळोप्रसंगी या JCBच्या खाली येऊ आणि मी ते तसं केलंय 2 नंबर झोपडपट्टीमध्ये पण, जेव्हा प्रशासन येणार होतं तेव्हा। पण ही काय पद्धत आहे? ते तर समजू शकते, ती घर है ना, पर्यायच नाहीये बाहेर यायला, आत जायला। तुम्ही बघा तिकडे त्या बायका बसल्या, ते मुलं उद्या तुम्ही शाळेत कशी पाठवणार? शाळा बंद आहे, अर्धे लोक कामाला पण जाऊ शकत नाहीये। दूधवाला बंद झाले ते, अर्धी लोक आता किती महत्वाचा गंभीर विषय तुम्ही मला सांगा। दरम्यान गणेश बिल्डर्समधील रस्त्याबाबत संबंधितांनी अनधिकृतरित्या राजकीय दबावाचा वापर करून महानगरपालिकेकडून प्लॅन मंजूर करून घेतल्याचा आरोप प्रेस नोटमध्ये करण्यात आला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता 2006-07 साली आमदार निधीमधून हा रस्ता केलेला आहे, त्याची कागदपत्र उपलब्ध आहेत आमच्याकडे।
ती कागदपत्रे आम्ही आयुक्तांच्या ताब्यात दिलेली आहेत, पण तरीही त्यांना काही फरक पडत नाही. त्या रस्त्याचं हस्तांतरण झालेलं आहे का, त्याचं आता मेंटेनन्स कोण करतंय, हे सगळं आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये त्यांना विचारलेलं आहे. माहितीच्या अधिकाराची उत्तर मिळत नाहीत. त्याचं प्रथम अपील झालं, द्वितीय अपील झालं, आता त्याचं अपील राज्य अपील चालू झालं. परवा 5 ऑगस्टला त्याचं राज्य अपीलची सुनावणी झाली. राज्य आयुक्तांनी त्यांना विचारलं की तुम्हाला 20,000 रुपये फाईन का करू नये, कागदपत्र द्यायला तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? जर तो रस्ता झाला असेल तर हस्तांतरण झालंय का नाही त्या कागदपत्र. माझं नाव ऍडव्होकेट नीता जोशी, मी गणेश बिल्डर स्कीम नंबर 3 चे अध्यक्ष आहे मी. आणि ह्या सगळ्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे ही न्यायप्रविष्ट बाब आहे. ह्या रस्त्यावरती कुणीही आक्रमण करू नये म्हणून आपण केस फाईल केलेली आहे. आणि त्या केसमध्ये सागर संतांनी पार्टी आहे, महानगरपालिकेला पार्टी केलेलं आहे. हे दोघंही हजर आहेत तिथं कोर्टामध्ये, दोघंही हजर आहे. बाब न्यायप्रविष्ट असताना हे सगळे प्रकार करतात हे, आणि कोर्टामध्ये कुठलेही म्हणणं मांडायला येत नाहीत. त्या शनिवारी 8 तारखेला जेव्हा इथं रस्ता खोदायला चालू केला, मी पोलिसांना फोन केला आणि पोलीस जेव्हा इथं आले तेव्हा विष्णू गायकवाड नावाचे अधिकारी इथं आले होते. त्यांच्याशी मी बोलले आणि त्यांनी नंतर समोर सागर संतांनीची लोक होती, त्यांच्याशी बोलणं झालं आणि सागर संतांनीच्या लोकांनी सांगितले आमचा प्लॅन मंजूर आहे. झालं त्यांनी मला सांगितलं की मॅडम त्यांचा प्लॅन मंजूर आहे. कुठलाही कागद बघितला नाही, कुठलीही शहानिशा न करता पोलिसांनी खांद्याला परवानगी दिली. या प्रक्रियेत जुना रस्ता गायब झाल्याचा दावा करण्यात आला असून रस्त्याची जागा हडप केल्याचा आरोपही करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणाची महानगरपालिकेने चौकशी करून नागरिकांना रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. येत नाही आमच्या घरात, आम्ही आजारी आहेत, सगळे शुगर बीपीचे लोक आहेत. आम्हाला प्लीज रस्ता द्या तुम्ही, आमचं काय हे नाहीये. हे आमचे सगळे प्रॉब्लेम आहे, सगळं सॉल्व्ह करून पाहिजे. नाही तर यापुढे आम्ही महानगरपालिकेला टॅक्स भरणार नाही ना, काय करणार नाहीये. कोणाला काय करायचं ते करू द्या. गोष्ट आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या ठिय्या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून नागरिकांना रस्ता पूर्ववत मिळणार का आणि या प्रकरणी प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे आता सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.